तर हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार अंधश्रद्धेबद्दल, जे आम्हाला आमच्या सायन्सच्या सरांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे बोलतात की आहे ना, लिंबू मिरची जर आपण घराच्या बाहेर लावलं तर घरामध्ये भूत नाही येत. तर ते सगळं खोटं आहे आणि ते नजर वगैरे लागणं पण खूप हे असतं. मग तसं असतं तर मग आपल्याला बॉर्डरवर सैनिक ठेवायची काय गरज होती? तिथेच लावायचं ना लिंबू मिरची, काही गरजच नाही सैनिकांची. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगते ते सगळं का लावतात ते. तर आहे ना, पूर्वीच्या काळी तर आहे ना, तुम्हाला माहिती का, काही लोक बोलतात की ब्लॅक मॅजिक वगैरे, त्याच्यामध्ये जे डॉल वगैरे असतं ते त्याला पिना टोचतात. तर पूर्वीच्या काळी तर डॉलचं काही नव्हतं, पण ते पिनांचं मी काट्यांचं सांगू शकते तुम्हाला. तर पूर्वीच्या काळी आहे ना, काय असायचं की ज्या स्त्रिया असायच्या त्या बैलगाडीतून जायच्या आणि जे पुरुष असायचे ते पायी पायी चालत जायचे, कुठे पण बाहेर गावी जायचं असेल तेव्हा. तर मग तेव्हा त्यांच्या पायात काटा घुसला का की मग त्या दुसऱ्या काट्याने काढायचे. मग ते काट्याने काटा काढायचं बोलतात. त्याच्यामुळे ती एक तार ठेवायची त्यांच्या त्या बैलगाडीला लावून, त्याची ती काटा काढते. आणि मग लिंबू, तर तिथं कोणाला चक्कर आली ना जर उन्हामुळे, तर त्याला तो लिंबाचा रस असतो ना, तो असं हातात द्यायचे, त्याचे असं इथं पिळायचे आणि ते लिंबू असं तर पाणी ते प्यायचे. मग त्याला चांगलं वाटायचं, म्हणून मग ते लिंबू ठेवतात तिथे, म्हणजे त्यांच्यासोबत ठेवायचे. आणि मिरच्या, तर पूर्वीच्या काळी ना कधी कधी लांबचा प्रवास असल्यावर त्या भाज्या खराब होऊन जायच्या आणि मग ते भाकरीसोबत काय खाणार, तर तेव्हा ते त्या मिरच्या ठेवायचे. मग ते मिरच्या असा हाताने मारायचं त्याच्यावर आणि मग ते तसं भाकरीसोबत खायचे. त्याच्यामुळे ते सोबत ठेवायचे. आणि पूर्वी आपण बिबं पण ठेवतो त्याच्यासोबत. तर मग ते बिबं कशासाठी असतं की पूर्वीच्या काही जर साप चावलं त्यांना जाताना तिथे, कारण ते पायी पायी चालायचे, तेव्हा त्यांचे तिथं साप चावलाय तिथे ते असं जर ते तिथं ठेवलं तर त्याला ते सगळं निळं होतं आणि त्या सापाचं विष त्याच्यामध्ये येतं, म्हणून ते बिबं ठेवायचे. आणि त्याच्यामुळं ते सगळं असं बांधून आहे ना, ते त्या बैलगाडीला लावायचे, त्या बैलगाड्यांना त्यांच्या. आणि मग तेव्हापासून ते असं बोलायला लागले की गाडीला लावायचं, मग घराला पण लावत जाऊ. म्हणजे काही लोक घराला पण लावायचे, कारण की कोणी एखादं पुढे पाहुणे वगैरे गेले, कोणी म्हणजे दुसऱ्या गावचे लोक आपल्या गावात येत असले आणि त्यांच्याकडे हे सगळं नसलं, तर मग ते बाहेरच ठेवायचे की लगेच जाऊन त्यांना ते उपचार देता येतो, म्हणून मग ते तसं असायचं. पण आता ते डॉल वगैरे आले तर ते सगळं खोटं असतं. तुम्ही त्याच्यावर लक्ष नका द्यायचं.